हॅलो. सकाळी लवकर नाश्ता करून आम्ही चालू केला परतीचा प्रवास. बाय द वेज हा गजरा हाताने माझ्या नवऱ्याने विणला आहे विदाऊट सोय दोरा. आणि तुम्हाला माहिती आहे का, कारमध्ये असताना आहे ना, आमचा DJ कोण असतं, वन अँड ओनली अनया. थोडासा प्रवास पुढे सरकला तोपर्यंतच मॅडमना झोप आली, कारण सकाळी लवकर उठवलं होतं आणि ती अशी मस्त पाठीमागे झोपून गेली. इतकं गोड छान वाटत होतं ना तिला बघायला की बस. झोप झाल्यानंतर आम्ही मध्ये उसाचा रस घ्यायचा म्हणून एक स्टॉप घेतला. तिथे असं मस्त कलिंगड वगैरे होतं, पण खायची काही हिंमत झाली नाही. उसाचा रस पिऊन आम्ही परत पुढे प्रवास चालू केला. जेवणाची वेळ झाली तसं आम्ही एका छान हॉटेलला थांबलो आणि मस्त नॉनव्हेजवरती ताव मारला. अनायाला पण जेवण खूप जास्त आवडलं. जेवण वगैरे करून आम्ही परत निघालो आणि जाताना सचिन, साक्षी, श्रेयस, शरण्या यांनाही पिक केलं आणि आम्ही पुढचा प्रवास चालू केला. हसणं, गाणी लावणं आणि मजा मस्ती करणं, गप्पा, बापरे 2-3 दिवस गावी सगळ्यांनी काय काय केलं हे सगळं एकमेकांना शेअर करत आम्ही छान प्रवास करत होतो. अनया कधी माझ्याकडे, कधी काकाकडे, कधी डॅडाकडे, असं तिचं बसणं सगळीकडे चालू होतं आणि मस्ती तर ॲज युजल चालूच होती. आणि असा छान छान मस्त मस्त प्रवास करत आम्ही घरी पोहोचलो. आणि गावावरून घरी येताना एक्स्ट्राचं सामान नाही आणलं तर काय केलं, असं मस्त घरनं आम्ही छान आंबे घेऊन आलो होतो. त्यामुळे ना मग आधी बसून सगळ्यांनी मिळून छान थोडं फ्रेश वगैरे झालो आणि मग घेतले आंबे खायला. मुलं तर एवढी खुश झाली की बास, कारण दुपारचं जेवण करून घरी पोचायला तसा थोडा वेळ झालाच होता, कारण ॲज युजल काल लाँग विकेंडचं संपलेलं ट्रॅफिक जे लागलं आम्हाला. पण ते म्हणतात ना, शेवट गोड तर सगळंच गोड. आणि आंबा खाणं उन्हाळ्याच्या दिवसात तर खूपच गोड गोड. बरं त्यातही कोय खाण्यावरनं रडारड ही करणं ही खूप मस्ट आहे बरं का, एकदम मॅन्डेटरी. आणि असा छान संपवला आम्ही कालचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.